नमस्कार मंडळी, तर मी तुमची सर्वांची लाडकी वसेकरीण बाय. तर राजोडी बीचच्या जवळ असणारच आपला एक एरिया आहे आणि तिकडे खूप मस्त आणि सुंदर असं फार्म हाऊस आहे. त्याचं नाव आहे रेनबो फार्म हाऊस. तर त्याचं तुम्हाला मी आज व्हिजिट करणार आहे. तर रेनबो फार्म हाऊसचा कॉन्टॅक्ट नंबर तर ह्या बॅनरवर दिला आहेच बघा. हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे. याच्यावर तुम्ही या रेनबो फार्म हाऊसची बुकिंग करू शकतात. पण रेनबो फार्म हाऊस कसा आहे हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. लेट्स गो, चला बघूया रेनबो फार्म हाऊस. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त 600 रुपयामध्ये तुम्ही इकडे पर पर्सन एंट्री करू शकता. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करा रेनबो फार्म हाऊस. नमस्कार मंडळी, तर बघू शकतात की रेनबो फार्म हाऊसला आपण आता फायनली आलेलो आहोत आणि तुम्हाला मी आता रेनबो फार्म हाऊसच्या आतमध्ये जाऊन दाखवणार आहे. तिकडे काय काय अवेलेबल असणार आहे आणि तिकडे ॲक्टिव्हिटीज पण काय काय आहेत. तर चला जाऊया. तर बघा, नॉर्मल जसं घर असतं तर घरासारखं सुंदर असं एक घर आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रूममध्ये AC अवेलेबल आहे. हॉलमध्ये नाही आहे, पण हॉलमध्ये खूप असा मोकळा हॉल आहे. तर चला बघूया आता रेनबो फार्म हाऊस. इकडं असं आपल्या घरात बसण्याचा चौथरा असतो तसा तुम्ही इकडे बाहेर बसून एन्जॉय करू शकता, खूप मजा करू शकता. अगदी घरची वाईब गावी जायला भेटेल की नाही माहिती नाही, पण तुम्हाला नालासोपारामध्ये राजोडी बीच जवळच येऊन तुम्ही इकडे मजा करू शकता. तर आपण आता रेनबो फार्म हाऊसमध्ये एंटर करतो. वाव, तर बघा खूप सुंदर आणि सिंपल असं रेनबो फार्म हाऊस आहे. इकडे तुम्ही बसू शकतात. लिव्हिंग रूम आहे. हा TV सुद्धा अवेलेबल आहे. प्लस हॉलमध्ये बसल्या बसल्या कॅरम खेळू शकतो आपण बघा. एवढा मोठा कॅरम बोर्ड दिलाय, तर कॅरम सुद्धा खेळू शकतो. प्लस इकडे अवेलेबल आहे 2 रूम आहेत. आता एक रूम लॉक असल्यामुळे आपण एक रूमचा शूट नाही दाखवत आहे, बट 2 रूम आहेत आणि एक रूम मी तुम्हाला दाखवते. या आता इकडे बघू शकतात की बेडवर जरी 3 माणसं असली तरी तिकडे बघा गाद्या पण दिल्यात, म्हणजे या गाद्यांवर पण सगळेजण झोपू शकतात. प्लस इकडे असे सुद्धा बिछाने दिले आहेत, जेणेकरून आपलं पब्लिक एक्स्ट्रा असेल तर ते सुद्धा हॉलमध्ये किंवा इकडे असे झोपू शकतात. तर खूप चांगली फॅसिलिटीज आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये इकडे आहे. आणि इकडे बघू शकतात की इकडे डायनिंग टेबलसुद्धा अवेलेबल आहे. आणि इकडे अजून रूम आहे, पण तो लॉक असल्यामुळे मी नाही दाखवू शकत. तुमचं काही सामान वगैरे असेल त्याच्यासाठी हा दुसरा असा स्पेस त्यांनी दिला आहे की तुम्ही इकडे सगळं ठेवू शकता, याच्यात ठेवू शकता. तसंच फ्रीज अवेलेबल आहे. आपण फार्म हाऊसला येताना आपलं काय काय स्टोरेज असतो, काय काय असतं, तर आपल्याला म्हणजे कोल्ड रूममध्ये नाही ठेवू शकत, तर मग आपल्याला फ्रीज खूप इम्पॉर्टंट असतं, जेणेकरून भाजी ठेवावी लागेल. तर फार्म हाऊसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तर आपल्याला गॅस असतो. तुम्ही जेवण ऑर्डरही करू शकता. त्यांचे हॉटेल्स इकडे फार्म हाऊसवाल्यांचेच हॉटेल्ससुद्धा इकडे अवेलेबल आहेत. प्लस तुम्ही इकडे जेवण बनवूसुद्धा शकता. तुम्हाला पाण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे. अजून जास्त स्टोरेज असेल तर दुसरा छोटा फ्रीज पण इकडे अवेलेबल आहे. आणि मास्टर बेडरूममध्ये तर वॉशरूम आहेच, प्लस लिव्हिंग रूमसाठी आणि दुसऱ्या लोकांसाठी पण इकडे वॉशरूम त्यांनी खूप सुंदर असा दिलेला आहे. तर आता हा झाला फार्म हाऊसचा फ्लोर, मीन्स फार्म हाऊस जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलं. आत्ता बघूया फार्म हाऊसच्या बाहेरची ॲक्टिव्हिटी आणि पूल. लेट्स गो. तर 600 रुपयामध्ये फक्त आपल्याला फार्म हाऊसमध्ये राहायचं आणि मजा करायची असं नाही, तर इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. इकडे तुम्ही क्रिकेटसुद्धा नॉर्मल असा खेळू शकता. चला, छोट्या पोरांसाठी इकडे ॲक्टिव्हिटीज पण आहेत. बघू शकतात की हा गेम आहे की ते लोक खाली पण खेळू शकतात आणि ह्याच्यावर चढू शकतात वगैरे, एन्जॉय करू शकतात. आणि मस्त अशी इकडे ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे. प्लस इकडे आल्यावर बघू शकता तुम्ही की इकडे बघा स्लाईड आहे, परत सीसॉ आहे. छोटे छोटे त्यांनी ॲक्टिव्हिटीज छोट्या पोरांसाठी पण इकडे अवेलेबल केलेले आहेत. दाखव. तर इकडे छोट्या पोरांसाठी बघा ॲक्टिव्हिटीज आहेत. सीसॉ आहे, स्लाईड आहे आणि इकडे बघा ॲक्सोसुद्धा त्यांनी इकडे दिला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बार्बिक्यू इकडे आहे. हे सगळ्यांना खूप आवडतं आणि ह्याच्यावर तुम्ही जर घरून चिकन वगैरे घेऊन आलात तर इकडे तुम्ही बार्बिक्यू चिकनसुद्धा बनवू शकता.
छोट्या पोरांना सगळ्यात मेन आवडीची ॲक्टिव्हिटी म्हणजे झोका, आणि तो झोका घ्यायला पण खूप आवडतो आणि तो झोका घ्यायचा इकडे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात मेन ॲक्टिव्हिटी म्हणजे जर ज्यांना कोणाला प्रोजेक्टरवर पिक्चर बघायचे असतील, लाईव्ह मॅचेस बघायचे असतील, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, तर त्याच्यासाठी त्यांनी इकडे व्हाईट स्क्रीन केली आहे ही बघा. आणि त्या व्हाईट स्क्रीनच्या अपोजिट साईडला छोटंसं प्रोजेक्टर लावलं जातं. या साईडने बघा की व्हाईट स्क्रीनच्या अपोजिट साईडला या पिंजऱ्यामध्ये प्रोजेक्टर लावलं जाते आणि त्याच्या समोरच या व्हाईट स्क्रीनवर तुम्ही मूवी बघू शकतात किंवा तुम्ही लाईव्ह मॅचेस बघू शकतात किंवा यूट्यूब चॅनल असेल किंवा मलाही बघू शकता यूट्यूबवर लावून. तर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज इकडे अवेलेबल आहे. आता फार्म हाऊसला आलो आणि असं टेबल नसेल तर मजा नाही, तर असं टेबल विथ चेअर्स पण इकडे अवेलेबल आहेत. पण सगळ्यात मेन मजा फार्म हाऊसची असते ती स्विमिंग करण्यामध्ये असते. आणि इकडे पूलसुद्धा अवेलेबल आहे. 600मध्ये तुम्हाला अजून काय काय पाहिजे, खूप साऱ्या इकडे व्हरायटीजचं हे फार्म हाऊस आहे. चला दाखवते आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असलेलं पूल. लेट्स गो. तर पूलला जायला तुम्हाला आधी इकडून जावं लागेल आणि इकडे पूलचा व्ह्यू इतका मोठा असा पूल आहे जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये खूप मस्त असं स्विमिंग करू शकता. आणि इकडे डीप आहे आणि तिकडे कमी आहे, म्हणजे लाईक दिस असं स्लोपरमध्ये हा पूल आहे. आणि बघा चला दाखवते तुम्हाला मी. ती पूल खूप मस्त आहे आणि स्विमिंग करायला आजूबाजूला एकदम नॅचरल हवा. आणि बघा केळीची पानं आहेत, केळीचे झाड आहेत, आंब्याचे झाड आहेत. ह्याच्या सगळ्यामध्ये आहे ना पूलमध्ये असल्यावर एकदम वेगळीच फिलिंग येते, जसं की आपण रिसॉर्टला आलो आहे आणि एकदम सावली आहे आणि एकदम शांतता, एकदम पीसफुल क्लायमेट इकडे आहे. आणि इकडे छोट्या पोरांसाठी पण पूल अवेलेबल आहे, म्हणजे असा तो स्लोप असल्यामुळे छोटी पोरं एका साईडला स्विमिंग करू शकतात, मोठी लोकं इकडे स्विमिंग करू शकतात. प्लस पूलमधून तुम्हाला 10 वेळा फार्म हाऊसमध्ये जायची गरज नाही, कारण की इकडे तुम्हाला वॉशरूमसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे. म्हणजे इकडे अजून एक वॉशरूम आहे. तर खूप मस्त आणि सुंदर असा रेनबो फार्म आहे. मला तर आवडला. 600मध्ये अजून काय पाहिजे. एका माणसाची 600 द्यायला काही वाटणार नाही, कारण की खूप मस्त व्हरायटीचा हा फार्म आहे आणि खूप सुंदर आहे. ते पण चारी बाजूनी फार्मच्या बघा ग्रीनरी आहे. दाखवा, हे बघा चारी बाजूनी फार्मच्या पूर्ण केळीची पानं आहेत, केळीची झाडं आहेत, सगळं आंब्याची झाडं आहेत. कसली कसली झाडं आहेत मला नावही नाही माहिती. आणि एकदम शांत ठिकाणी असं हे फार्म आहे. मला तर हे फार्म खूपच आवडलं आहे आणि तुम्हालाही आवडेल. 600मध्ये अजून काय भेटणार आहे. पूल आहेत, ॲक्टिव्हिटीज आहे, बार्बिक्यूची मशीन आहे, प्रोजेक्टरसुद्धा आहे. प्लस म्हणजे फार्म हाऊसमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. तुम्हाला जर फूड बनवायचं असेल ते आहे, जर फूड बनवायचं नसेल तर तुम्ही जेवण मागवूही शकता, ते सुद्धा अवेलेबल आहे. एवढ्या साऱ्या व्हरायटीज फक्त 600मध्ये आहेत. तर लवकरात लवकर पटकन जाऊन फार्म हाऊसची बुकिंग करा. रेनबो फार्म हाऊस राजोडी. थँक्यू.